नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत आमरस आणि धिरडं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे। एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पाऊण वाटी बेसन पीठ घेतलं आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद घालून एकजीव करणार आहोत। पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊयात। पाणी थोडं थोडं घालायचं आहे। हे बघा, हे असं एकदम छान अशी लेयर पडतीये। तेवढं मी घट्ट ठेवलेलं आहे। आमरसची तयारी करूयात। आंबे मी स्वच्छ धुवून त्याचा गर मिक्सरमध्ये काढून घेणार आहे। इथे मी अर्धी वाटी साखर, 1 चमचा इलायची पूड, अर्धी वाटी दूध घेतलं आहे। हे मिक्सर मध्ये छान एकजीव करून घेऊयात। बारीक करून घेतलेलं आहे। हे बघा, आपला आमरस तयार आहे। आता आपण धिरडं जे भिजत ठेवलं होतं पीठ, त्याचं धिरडं करून घेऊयात। तवा छान तापलेला आहे। हे बघा, खूप छान असं पीठ भिजलेलं आहे। एकदम जाळीदार धिरडं पडलेलं आहे। हे पलटी करून घेऊयात आपण। छान असं मऊ लुसलुशीत असं धिरडं तयार आहे। आपलं तयार आहे आमरस आणि धिरडं। छानपैकी सर्व करायचं आहे। अशाच छान छान रेसिपीसाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।